राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पूरे राज्य में मंगल कलश यात्रा का आयोजन कर रही है। आज 1 मई महाराष्ट्र दिन व कामगार दिन के मौके पर मीरा भाईंदर शहर में आई मंगल कलश यात्रा का काशी मीरा परिसर के छत्रपति शिवाजी महाराज स्मारक के पास मंगल कलश यात्रा का स्वागत किया गया और मीरा भाईंदर शहर के गोड़बंदर किले की मिट्टी कलश में डाली गई। इस यात्रा के संदर्भ में हमने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेताओं से बातचीत की। आइए जानते उन्होंने क्या कहा। आज मंगल कलश या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामधून या मीरा भाईंदर परिसरामध्ये आलेला आहे। या ठिकाणचे अध्यक्ष श्री प्रमोद कांबळे, त्याचे सर्वकारी महिला अध्यक्ष मॅडम, युवकांचे आमचे अध्यक्ष पटेल, संदीप वैद्य आमचे या ठिकाणी समन्वयक आहेत। ते या मंगल कलशाच्या माध्यमातून निरण्या भागामधल्या भूमीमधले पवित्र अशी माती जल आम्ही या ठिकाणी आणलेलं आहे आणि महाराष्ट्राचा 65 वर्षाचा इतिहास त्याची खऱ्या अर्थानं माहिती लोकांना मिळावी म्हणून जांभोरी मैदान वरळी येथे 4 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। देशाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, राज्याचे अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब, या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत। त्यांना माझी कळकळीची विनंती राहणार आहे की या मंगल कलश आपण घेऊन जातोय जांभोरी मैदानावर, त्या चांगल्या अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी व्हा। महाराष्ट्र दिनाच्या सुद्धा, कामगार दिनाच्या सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा आहेत। पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या प्रगतीच्या विकासाचा जो धागा आहे तो धागा पकडून अजितदादा पवार साहेबांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आणि देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला। तो कसा योग्य, कसा चांगला याची तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि म्हणून या कलशाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जी आम्हाला स्फूर्ती मिळणार आहे, ती स्फूर्ती या पुढच्या काळामध्ये तरुणांना चांगल्या प्रकारे विश्वास देणारे आहे, महिला भगिनींना मदत करणारे आहे, युवक आणि युवतींना सुद्धा शक्ती आणि बळ देणारी ही भूमिका राहणार आहे आणि म्हणून महाराष्ट्र टिकला तर देश टिकेल आणि देश टिकवायचा असेल तर राज्य आणि देश एकसंघ राहिला पाहिजे आणि या देशामध्ये खऱ्या अर्थानं सैनिकांना सुद्धा बळ देण्याचं काम आम्ही सर्वांनी केलं पाहिजे। जो मध्यंतरी जो हमला झाला त्याचा निषेध करत असताना खऱ्या अर्थानं सैनिकी प्रशिक्षण या पुढच्या काळामध्ये तरुणांना सुद्धा, विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा देणं गरजेचं आहे, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे। कारण माझी भूमी जर चांगली व्यवस्थित राहिली तर चांगल्या प्रकारे आत्मसन्मानाने आम्ही लोकांच्या पुढे जाऊ शकू आणि म्हणून महाराष्ट्र वाचला पाहिजे, देश वाचला पाहिजे, ही संकल्पना या पुढच्या काळामध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे पुढे न्यायचे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश आयोजित महाराष्ट्र गौरव दिन, महाराष्ट्र 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त गौरव मंगल कलश यात्रा ही आयोजित केली आहे आणि त्या यात्रेचा शुभारंभ कोकणातून, विदर्भातून अशा 6 वेगवेगळ्या ठिकाणातून झाला आहे। त्या मंगल यात्रेचं आज मीरा भाईंदर शहरामध्ये आगमन झालेलं आहे आणि आम्ही इथे त्यांचं जोरात उत्साहात स्वागत केलेलं आहे आणि ते मंगल यात्रा आज आम्ही मंगल कलश घेऊन, आमचे पण इथे गोडबंदर किल्ला आहे, तिथल्या किल्ल्याची माती घेऊन आम्ही मंगल कलशमध्ये वाहिलेली आहे आणि ती माती आणि पूर्ण महाराष्ट्रभरातून ज्या नद्या आहेत त्यांचं पाणीही महाराष्ट्रात मुंबई प्रदेशमध्ये घेऊन आलेले आहेत आणि ते मंगल कलश आजपासून 4 तारीखपर्यंत म्हणजे 4 दिवस जांभोरी मैदान मुंबई येथे राहणार आणि तिथे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। त्या कार्यक्रमाला आज आम्ही इथून मंगल यात्रेसोबत पूर्ण मीरा भाईंदर शहरातले कार्यकर्ते आणि इथली जनता मंगल यात्रेसोबत जांभोरी मैदान येथे आम्ही मुंबईला निघत आहे। सबसे पहले तो मैं महाराष्ट्र दिवस और कामगार दिवस की आपके चैनल के सभी के माध्यम से बहुत बहुत मुबारकबाद देना चाहता हूँ। और जैसे कि हमारे अध्यक्ष साहब ने बताया कि कलश यात्रा आज मीरा भाईंदर में आई है और उनका हमने बहुत स्वागत किया। उनके साथ हम लोग सभी मीरा भाईंदर के कार्यकर्ता आज हम सभी उनके साथ में आगे जाने वाले हैं। सर्वात आधी महाराष्ट्र दिनाचे सगळ्यांना शुभेच्छा आणि आज मंगल गौरव यात्रा, कलश यात्रा जी मीरा भाईंदरमध्ये त्याचं आगमन झालेलं आहे आणि ते आता आपला वरली नाका जांभोरी मैदानवर जाऊन त्याचा हे होणार आहे, एंड होणार आहे। ते यांनी 4 दिवसाची आमचे पुढील कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे आणि कालच आम्ही गोडबंदर किल्ल्याची पावन म्हणजे माती घेऊन आलेली आहे कलशमध्ये आणि ती माती म्हणजे काय आहे ते आपलं जे महाराष्ट्राचे जे वीर होते त्यांचं प्रतीक आहे।
तर ते प्रतीक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढे समाजामध्ये कार्य करायला पुढे होणार आहे. थँक्यू. पहले तो सभी भारत के वासियों को, मीरा भाईंदर के वासियों को आज 1 मई महाराष्ट्र दिन की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। और साथ ही साथ जैसे मैडम ने कहा, क्या गोड़देव किले से जो ये मट्टी हम कलश यात्रा के माध्यम से एक एकता का प्रतीक और एक अच्छा मैसेज महाराष्ट्र भर में, देश भर में इस कलश यात्रा के माध्यम से पहुंचा रहे हैं, ताकि लोगों का इस मट्टी के माध्यम से हम सब जुड़ के सभी जगह की मट्टी वहाँ पर एकजुट हो गया। जमुरी मैदान में वहाँ पर कलश रखा जाएगा और वहाँ पर अजीत दादा के, सुनील तटकरे साहब के नेतृत्व में 4 दिवसीय प्रोग्राम है। तो सभी लोगों को वहाँ पर, मैं राष्ट्रवादी के जितने कार्यकर्ता हैं सभी लोगों से गुजारिश करूँगा कि इस प्रोग्राम में शामिल हो और ज़्यादा से ज़्यादा लोगों का काम करने की कोशिश करें। इस यात्रा का एक ही मैसेज रहेगा कि सभी को एक बन के लोगों का काम करना है, भारत को आगे बढ़ाना है, मीरा भाईंदर को आगे बढ़ाना है।